हे आहे भारतातील सर्वात मोठे वायव्यमुखी स्फटिक शिवलिंगे, जे की आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थित आहे आणि याचेच दर्शन घेण्यासाठी आज आम्ही येथे आलो आहोत. नमस्कार, मी शिवानी. वेंगुर्ला सिरीजचा माझा आजचा दुसरा दिवस आहे. त्याचा हा दुसरा भाग. तुम्ही पहिला भाग पाहिला नसेल तर नक्की बघा. सर्वप्रथम आम्ही शिवलिंगाचे दर्शन घेतले. दर्शन आमचे खूप चांगल्या पद्धतीने झाले आणि देवीचे दर्शन घ्यायला जातच होते तितक्यात तेथील एका सदस्याने मला सांगितले की केस सुट्टे ठेवून देवीच्या दर्शनाला जाऊ नका, तुमचे केस पूर्ण बांधा आणि मगच देवीचं दर्शन घ्या. मीही तसेच केले. केस बांधले आणि देवीच्या दर्शनाला आले. हे आहे देवीचे स्थान, देवीचे स्तंभ. येथे रुद्रनाथ फाउंडेशन मालवण यांच्या वतीने शिवसाधना केली जाते. मग देवीचे दर्शन घेतले आणि पुढे आले. हे आहेत नागराज देवता. नागराज देवता म्हणजे आपले रक्षक. नागराज देवतांचे दर्शन घेतले आणि प्रसाद घ्यायला आले. प्रसाद घेतला आणि ह्या परिसरात थोडा वेळ घालवला. आवार खूप सुंदर आणि शांत वाटत होतं. इथे प्रत्येकजण शिस्तबद्ध पद्धतीने आणि शांततेत दर्शन घेत होतं. हा पूर्ण परिसर निसर्गरम्य आहे. तुम्हालाही इथे यायचे असेल आणि एक्झॅक्ट लोकेशन हवे असेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला लोकेशन शेअर करीन. दर्शन घेऊन झाले आणि आम्ही तिकडून निघालो. जवळजवळ अर्ध्या तासातच आम्ही वेंगुर्ला बाजारपेठेत आलो होतो. आज वेंगुर्ल्यातील लास्टचा दिवस होता आणि आम्हाला थोडीफार खरेदी करायची होती, म्हणून आम्ही डायरेक्ट आधी मार्केटमध्ये उतरलो. तिथे आम्ही सर्वप्रथम घेतले काजूगर वेगवेगळ्या प्रकारचे. त्यानंतर आम्ही आलो वेंगुर्ला फिश मार्केटला, कारण की माझ्या मावशीला इथून सुकी मच्छी घ्यायची होती आणि खास करून सुका बांगडा घ्यायचा होता. मग आम्ही तो घेतला आणि गेलो वेंगुर्ला मार्केटमध्ये. इथं खूप प्रकारची पालेभाजी, कडधान्य आणि मी सर्वात जास्त बघितलं ते म्हणजे कोकम आणि आगळ. आम्हीही थोडं थोडं घेतलं आणि मग आम्ही घरी जायला निघालो. ऊनही खूप होतं आणि आम्हाला लवकर घरी जायचं होतं. सर्व आवरून पुन्हा निघायचं होतं परतीच्या प्रवासाला. मग सर्वांना बाय बाय केलं. असा होता माझा आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, आय मीन उद्या. तोपर्यंत बाय बाय.